जे लोक दर्शनाला येतात त्यांच्या डोळ्यातील जो भक्तीचा भाव आहे तोच परावर्तित त्या डोळ्यांमध्ये झाला पाहिजे आणि ते त्या भाविकाला फील झालं पाहिजे, याची काळजी तू घेतोस. ते मी असं म्हणेन की आता जसं मी म्हटलं की एक असतो तुमचा मेहनतीचा भाग, आणि एक गोष्ट जे सगळेजण मानतात नाही मानत नाही, एक असतं की जिथे आपण थोडंसं आपण आपल्या भक्तीकडे पण थोडा स्ट्रॉंगली इन्वॉल्व असतं. मी बाप्पाला खूप मानतो, माझ्या लाईफमध्ये त्याचं महत्त्व खूप आहे. आणि हे सगळं होत असताना मी नेहमी हा विचार करतो की ज्या प्रेमाने मला जसं हवं आहे की मी तुला बघावं, तर मी त्याच भावनेने घडवतोय. मी काय मॅजिक करत नाही, माझ्याकडे तेच 12 रंग आहेत, मी तेच माझ्याकडे ब्रश आहेत जे सगळ्यांकडे जे करणारे आहेत त्यांच्याकडे आहे. फक्त माझी भावना खूप त्याबद्दल प्रामाणिक असते की जे जसं मला बघायला आवडतं मी तसं रंगवलं तर कदाचित समोरच्याला पण ठेवलं. आणि टचवूड मला वाटतं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे की अजूनपर्यंत असं झालं नाही की काहीतरी वेडं वाकडं झालं आहे माझ्या हातून, घडलं नाही आहे अजूनपर्यंत. तर ही कृपाच, म्हणजे अजून काय दुसरा शब्द नाही माझ्याकडे त्यासाठी. तर जे मानतात त्यांच्यासाठी सर्व आहे, जे नाही मानत त्यांच्यासाठी ते एक मूर्ती आहे. देव आणि मूर्तीतला फरक एवढाच आहे, तुमचं मानणं आणि न मानणं. दिसणाऱ्याला त्या काळ्या दगडात पंढरी दिसलंय आणि न दिसणाऱ्याला सोन्याच्या मूर्तीत पण देव नाही दिसत. तर कम्प्लीट वाक्य असं आहे आज तुझ्या शोवर मी बोलतो की दिसणाऱ्याला दिसतं. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज फील, व्हॉट यू फील इज इम्पॉर्टंट. कदाचित तुझी भक्ती इतकी स्ट्रॉंग असेल ना तर त्या दगडात खरंच जीव येईल.